नमस्कार मंडळी, मी मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज ना आपण एक चटपटीत चविष्ट रेसिपी बनवूया। आमच्याकडे ना जर रात्रीची भाकरी असो किंवा चपाती असो, ती जर राहिली ना सकाळी नाश्त्याला आम्ही हा चटपटीत पदार्थ बनवतो। त्या भाकरीच्या या पद्धतीने तुकडे तयार करायचे आणि मिक्सरला ते फिरवून घ्यायचे। हे बघा, अशी आपली पावडर तयार झाली पाहिजे, जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठीही नाही। कढईमध्ये तेल घेऊ, तेलामध्ये खूप सारा कांदा घ्यायचा आहे। हे बघा, कांदा आपल्याला थोडा जास्तच घ्यायचा आहे। कांदा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। हे बघा, आपला कांदा मस्त परतलेला आहे। आता आपण जिरे, हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे याचं मिक्सरला बारीक वाटण तयार केलेलं आहे। हे बघा, आता आपण हे वाटण सुद्धा छान परतून घेऊया। या वाटणामुळे आपले तुकडे खूप खमंग लागतात। हे बघा, या पद्धतीने मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता आपण घेऊया हळद, छान मिक्स करून घेऊया। आता आपल्याला आपण जो भाकरीचा चुरा करून घेतलेला आहे ना मिक्सरला, तो चुरा आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। तुम्ही हाताने सुद्धा याचा चुरा करून घेऊ शकता, ते पण तुकडे खूप मस्त होतात। हे बघा, या पद्धतीने मी आपल्या भाकरीचा आणि चपातीचा चुरा मिक्स करून घेतलेला आहे। आता आपल्याला हा चुरा छान मिक्स करून घ्यायचा आहे। आमच्याकडे ना याला शिळ्या भाकरीचे तुकडे असे म्हणतात आणि जर घरात बनवले ना तर सगळे आवडीने खातात, खूप मस्त लागतात आणि आपल्या भाकरीसुद्धा वायाला जात नाहीत। हे बघा, आपण या पद्धतीने हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडासा पाण्याचा शिपका देऊन घेऊया, जेणेकरून आपले तुकडे थोडेसे नरम होतील। हे बघा, या पद्धतीने मी थोडंसं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे। आता तुकडे आपण हे बघा छान मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना, अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवर अशा साध्या, सोप्या आणि गावरान रेसिपीज असतात। आता आपण मस्त तुकड्यांमध्ये चवीनुसार मीठ मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा, आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। किती सोपी झटपट रेसिपी आहे आणि ही एकच नंबर लागते। फक्त सोबतीला दही किंवा ताक पाहिजे। घरातील कोणतीही रस्सा भाजी असेल तर देखील उत्तम। झाकण ठेवूया आणि 2-3 मिनिटाची वाफ काढून घेऊया। हे बघा, 2 ते 3 मिनिटानंतर आपले मस्त तुकडे इथे तयार झालेले आहेत। वरून आपण मस्त कोथिंबीर घेऊया, छान मिक्स करून घेऊया। किती सोपी झटपट रेसिपी आहे। हे पोह्यापेक्षा सुद्धा मस्त लागते। तुम्ही एकदा नक्की बनवा। आपली रेसिपी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। पुन्हा भेटू आपण अशीच एक छान रेसिपी घेऊन। हे बघा, मी छान मिक्स करून घेतलेला आहे। चला, आता गरम गरम शिळ्या भाकरीचे तुकडे किंवा भाकरीचा चुरा आपण या पद्धतीने एका ताटामध्ये घेऊया आणि मी इथे मस्त सोबतीला घेतलेला आहे दही। मस्त दही, एवढं मस्त लागतं ना हे, पोटभर जेवण होतं बरं का। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद। तोपर्यंत मस्त खा, छान छान करा आणि छान छान खा। बाय।